हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खस्ता कचोरी. कचोरी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडते आणि चिंचेची आंबट गोड चटणी आणि खरपूस तळलेल्या हिरव्या मिरच्या यांसोबत ती तर मस्तच लागते. ही खस्ता कचोरी कशी बनवायची व ती बनवताना कोणकोणती काळजी घ्यायची या सर्वच गोष्टी आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात अगोदर इथे आपण मैद्याचा डो मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी 3 कप मैदा घेतलेला आहे. मैदा आपण इथे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. मैदा चाळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची बारीक चाळणी वापरू शकता. यावर आपण हाफ टेबल स्पून ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालणार आहोत. आता आपण यामध्ये ऍड करूयात हाफ टेबल स्पून मीठ. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या मैद्याच्या पिठामध्ये आता आपण तेलाचे मोहन घालणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण ते मैद्यामध्ये घालणार आहोत. तेल गरम असते त्यामुळे सुरुवातीला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. तेल थंड झाल्यानंतर लगेचच आपण अशा प्रकारे हाताने मिक्स करणार आहोत. तेलाचे मोहन अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स व्हावे त्यासाठी आपण अशा प्रकारे हातावर हे पीठ चोळणार आहोत, जेणेकरून तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल व पिठामध्ये लंप सुद्धा राहणार नाहीत. 4 ते 5 मिनिटं आपण अशा पद्धतीने पीठ हातावर चोळून घ्यायचे आहे. यानंतर पिठाची अशी मूठ बनते, याचा अर्थ तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊयात. तेलामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर लगेचच आपण पीठ मळून घ्यायचे आहे. जर काही कारणांमुळे तुम्हाला लगेच पीठ मळता आले नाही तर अशा वेळी काय करायचं आहे, पीठ मळण्यापूर्वी पुन्हा एकदा हे पीठ अशाच प्रकारे हातावर चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात लम्स राहणार नाही. पीठ मळण्यासाठी इथे मी 1 कप कोमट पाणी घेतलेले आहे. आता आपण थोडे थोडे पाणी ऍड करून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. एक सोबत जर सर्व पाणी टाकले तर पीठ पातळ होऊ शकते, त्यामुळे अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी ऍड करत आपण याचा गोळा मळून घेणार आहोत. हा पिठाचा गोळा आपण एकदम मऊ मळून घ्यायचा आहे, खूप जास्त कडक मळायचा नाहीये. अशा पद्धतीने आपण सॉफ्ट पीठ मळून घेतलेले आहे. मळलेले पीठ आपण व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत. आता आपण बनवूयात कचोरीची स्टफिंग. त्यासाठी इथे मी 1 कप मूग डाळ पाण्यामध्ये 2 तास भिजवून घेतलेली आहे. यातलं पाणी काढून आपण मिक्सरमध्ये ही मूग घातलेले आहेत. ही मुगाची डाळ आपण पल्स मोडवर 4 ते 5 वेळेस फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडीशी ओबडधोबड आपण ही मुगाची डाळ दळून घेतलेली आहे. आता आपण कढईमध्ये 1 टीस्पून तेल घालणार आहोत. त्यासोबतच 1 टीस्पून बडीशेप आपण इथे घालणार आहोत. 1 टीस्पून खसखस मी इथे घेतलेली आहे. 1 ते 2 मिनिटं लो फ्लेमवर आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. भाजल्यानंतर आपण हे कढईमधून काढून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये घेणार आहोत 2 वगळी तेल. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. लगेच आपण यामध्ये हाफ टीस्पून हळद ऍड करणार आहोत. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केलेली मूग डाळ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यावेळी मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये हाफ टीस्पून मीठ ऍड करूयात. मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मूग डाळ भिजवलेली जरी असली तरी ती कच्ची आहे, त्यामुळे ती शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे पाणी ऍड करणार आहोत. जवळपास अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये ऍड केलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ही डाळ व्यवस्थित शिजू देणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊयात. डाळ छान मऊ झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ देणार आहोत. थंड होण्यासाठी अशा प्रकारे कढईमध्येच हे मिश्रण पसरवून ठेवायचे आहे. 4 ते 5 मिनिटांनी हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेले आहे. आता आपण यामध्ये मसाले ऍड करूयात. यामध्ये आपण घालणार आहोत 2 टीस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च, ज्यामुळे स्टफिंगला छान कलर येतो. यामध्ये आपण थोडीशी साखर ऍड करणार आहोत. यामध्ये आता आपण भाजून घेतलेले तीळ, खसखस व बडीशेप घालून घेऊयात. स्टफिंग अजून चवदार लागण्यासाठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून किसलेले खोबरे घालणार आहोत. आता आपण हे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यावेळी गॅसची फ्लेम बंदच आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत. तुम्ही बघू शकता स्टफिंगला अगदी छान कलर व टेक्स्चर आलेला आहे. आता आपण मळलेले पीठ सुद्धा चेक करूयात. ते सुद्धा अगदी छान भिजले गेलेले आहे. पीठ आता छान सॉफ्ट सुद्धा झालेले आहे. यावर थोडेसे तेल घालून आपण पुन्हा एकदा हा गोळा व्यवस्थित मळून घेणार आहोत.
मळल्यानंतर तुम्ही बघू शकता गोळा अगदी छान आणि सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याचे बारीक बारीक गोळे बनवून घेऊयात. या साईजचे आपण पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. यानंतर स्टफिंगचे आपण अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कचोरीमध्ये भरायला सोपे पडेल. जेवढे पिठाचे गोळे असतील तेवढेच आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण पुरण बनवताना ज्याप्रमाणे वाटी बनवतो तशीच आपण याची पातळ वाटी बनवून घेणार आहोत. सारण भरून ही वाटी अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे. यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे व एक्स्ट्राचे पीठ आपण काढून टाकणार आहोत. यानंतर हाताच्या तळव्याने अशा प्रकारे आपण हळूवारपणे प्रेस करायचं आहे, जेणेकरून सारण सगळीकडे व्यवस्थित पसरले जाईल व ते फुटणार नाही. अशा प्रकारे यामध्ये सारण भरून आपण व्यवस्थित पसरवून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा कचोरी तयार करून घेतलेली आहे. कचोरी तळण्यासाठी आपण कढईमध्ये अर्ध्यापर्यंत तेल घेतलेले आहे. अगदी मीडियम पेक्षा कमी तेल आपण इथे गरम करणार आहोत. यावेळी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तेल बऱ्यापैकी थंड असतानाच आपण त्यामध्ये कचोरी सोडणार आहोत. कचोरी अगदी मंद आचेवर तळली जाते, ज्यामुळे तिला अगदी परफेक्ट टेक्स्चर येतो. तेलामध्ये कचोरी सोडल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तिला अजिबात हात लावायचा नाहीये, ती तशीच तळू द्यायची आहे. जसजशी ती तळत जाते तशी ती आपोआप वरती येते. तुम्ही बघू शकता कचोरी आता तळापासून वरती आलेली आहे. अशा पद्धतीने थोडे थोडे तेल आपण यावर टाकत जायचे आहे, जेणेकरून दोन्ही बाजूने कचोरी तळली जाईल. 10 ते 15 मिनिटांनंतर आपण कचोरी पलटी करून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण थोड्या वेळाने कचोरी पलटी करून दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कचोरी छान फुललेली आहे. यावेळेस आपण गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवणार आहोत, जेणेकरून आता फक्त कचोरीला कलर येईल. थोडासा गॅस वाढवून काही वेळानंतर तुम्ही बघू शकता कचोरीला छान कलर आलेला आहे. आता आपण कचोरी तेलातून काढून घेऊयात. कचोरीचे कलर व टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम आलेला आहे. कचोरी तळून झाल्यानंतर दुसऱ्या कचोरी ऍड करायच्या अगोदर तुम्ही गॅस पुन्हा थोडासा लो करून तेल थंड करून घ्यायचं आहे. जर जास्त गरम तेलामध्ये कचोरी तळल्या तर त्यांना थोडासा फोडासारखा टेक्स्चर येतो व त्यातून कच्च्या सुद्धा राहू शकतात. अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा कचोरी तळून घेणार आहोत. कचोरीची आतली स्टफिंग तुम्ही बघू शकता अतिशय छान भरली गेलेली आहे. ही गरमागरम खस्ता कचोरी चिंचेची आंबटगोड चटणी व खरपूस तळलेली हिरवी मिरची यासोबत एन्जॉय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.